राम राम मित्रांनो, 20 दिवसापूर्वी आपण ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ह्या बागेमध्ये एक व्हायरसचा अटॅक होता. त्यामुळं पपयाची वाढ जी आहे ती खुंटली होती, थांबली होती. त्यानंतर आपण एक ट्रीटमेंट त्याला जी व्हायरस अटॅकपासून वाचवण्यासाठी जरुरी होती दिली होती. त्यानंतर आता मागच्या 10-15 दिवसामध्ये ह्या बागेमध्ये, पपयाच्या बागेमध्ये चांगली वृद्धी वाढ होऊ लागली. तर आपण आज व्हिजिट करायला आलो या प्लॉटमध्ये. योगेश मस्के सर चर्चा करतील शेतकऱ्यांसोबत. राम राम सर. राम राम, नमस्कार. आपलं नाव सांगा. भागवत बाळासाहेब पवार, राहणार कडेठाण, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपलं नाव सांगा. गोपीनाथ नंदू चव्हाण, राहणार कडेठाण. तर जो पपया मोझॅक व्हायरस आहे त्याच्यामुळे सगळेच टेन्शनमध्ये आले होते. तर आपण त्याच्यासाठी जी ट्रीटमेंट केली त्याचा काय तुम्हाला फरक दिसतोय? ट्रीटमेंट घेतल्यापासून भरपूर ग्रेनरी आली प्लॉटवर आणि फ्रेश झाला, पानं वगैरे व्यवस्थित झाली सगळी. तर पूर्ण म्हणजे असं वाटलं होतं व्हायरस आला याच्यावर, त्याच्यामुळे पूर्ण प्लॉट पूर्ण कोलमडून गेला. आणि वाढ कशी होती त्यावेळेस? वाढ पण थांबलेली होती. थांबलेली होती. 8 ते 10 दिवसामध्ये चांगला रिझल्ट आला आपल्याला. फळाची साईज पण बनली, पानाची ग्रेनरी बी व्यवस्थित झाली आणि व्यवस्थित एक झाड आलं. या 8-10 दिवसामध्ये आपण काय काय केलं, काही सांगता येईल याला? जे फवारण्या तुम्ही जे दिलं त्याच फवारण्या घेतल्या त्या. 2 फवारण्या झाल्या आपल्या. 2 फवारण्या काही झाल्या drip आणि मधून drip जी औषधी मधून सोडलं. तुम्ही जे युरिया सांगितलं, युरिया सोडला. त्याच्यानंतर ती हे दिली होती, काही ड्रिप मधून औषधी दिली होती आपण. दिली होती, ती औषधं सोडले आणि 2 स्प्रे घेतली. जो मोजॅक व्हायरस होता त्याच्यावरती बऱ्यापैकी कंट्रोल आला, है की नाही? आपली 1000 पपईनी आपला प्लॉट कसा झाला? तो बी असाच आहे ना. बरोबर. आता यासोबत याच्यावरती आपल्याला ट्रॅप लावणं गरजेचं आहे या प्लॉटमध्ये. बरोबर. जेवढे ट्रॅप लावताल ना तुम्ही पिवळे, ते जवळपास या प्लॉटमध्ये 25-30, 10-10, 12-12 फुटाच्या अंतरानं लावा, असे क्रॉस पद्धतीमध्ये, है की नाही? म्हणजे आपण काय अडचण म्हणजे जे पांढऱ्या माशीचा अटॅक आहे का, त्याच्यातूनच पुढं व्हायरसचा हा प्रकार वाढत चालतो. तो अटॅक आपण जर जागेवरच कंट्रोल केला तर पुढे मग आपल्या झाडाला जास्त इजा होत नाही. बरोबर आहे की नाही? आणि आपला अनावश्यक खर्च वाढत नाही. आपल्याला झाड बनवायचं असतं, रोगावर खर्च करायचा नसतो. परंतु मग आपण झाड वाढत असताना रोगावर आपला खर्च वाढून जातो आणि मग झाडाला जे पाहिजे ते अन्नद्रव्य आपण मग त्या पद्धतीत देऊ शकत नाही, कारण इकडं खर्च वाढलेला असतो. बरोबर नाही? कुठल्याही पिकामध्ये आपल्याला उत्पादन जसं येईल त्यानुसारच खर्च करायचा असतो. त्यामुळं मग रोग सुरुवातीच्या याच्यामध्ये जर कंट्रोलमध्ये राहिला तर नंतर त्याच्यावर अनावश्यक खर्च वाढत नाही. आता आपण याला एक खताचा डोस पण करू. छोटे एक 70-80 ते 100 ग्रामपर्यंत एका झाडाला, आहे का नाही? रासायनिक डोस होईल. त्यासोबत निमोळी खत वापरा. निमोळी खताची रिक्वायरमेंट चांगली असते पपईमध्ये. आणि त्यासोबत आता ट्रॅप वगैरे लावले तर हा जो व्हायरसचा अटॅक आहे आता इथून पुढे कमी होत चालेल. बरोबर आहे की नाही? ते आपलं काही बुरशीनाशक पण झाले ते स्प्रे सोबत. आता जो प्लॉट आहे सर, हा एक आता जी ट्रीटमेंट होईल समजा आता ही, त्याच्यामध्ये एक 8-10 दिवसामध्ये हा प्लॉट भरपूर वर सरकणार आहे. 2-2.5 फुटावर येणार आहे. तर पाण्याचं नियोजन असं ठेवा, जमीन थोडी हलकी असल्यामुळं पाणी कमी नका पडू देऊ, जास्तही करू नका आणि कमीही करू नका. म्हणजे वापसा कंडिशन पाहिजे आणि मुबलक पाणी पण पाहिजे बागेत. तुम्हाला काय वाटतं? प्लॉट बघून आता आलो त्यावेळेस आपण एकदम जमिनीला झाडं होते, दिसत नव्हते ना. 15-20 दिवसामध्ये बऱ्यापैकी वरती आले. आता काय वाटतं आमच्यासोबत तुमचं? मी एका रविवारी आलो होतो ज्यावेळेस योगेशराव नव्हते. त्यावेळेस त्या दिवसाची जी मानसिक कंडिशन होती आपली की काय झालं हे सगळं. भयानक डाऊन झालं. आणि मग बऱ्याच वेळेस काय होतं की बाकी शेतकरी काही म्हणतात पाणी जास्त वाढवा, काही म्हणतात नका वाढवू. तर एक कन्फ्युजन होतं. तर मी आलो त्यावेळेस तुम्हाला म्हटलं सर, आपल्या जमिनीच्या म्हणजे जमिनीचे कसं असतं, प्रत्येक जमीन वेगवेगळी असते आणि
जी भारी जमीन आहे त्याच्यामध्ये पाणी थोडंसं लेट दिलं चालतं, पण हलक्या जमिनीमध्ये पाण्याची आवश्यकता जास्त असते. तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की पाणी वाढवा, पण तुमचंही असं मनामध्ये होतं दुःख की पाणी वाढल्यानंतर अजून नुकसान होऊ नये. मिसगाईड झालं. शेतकरी काय करतात, काहीच आता जमिनीचं पोत म्हणजे जमिनीचं वापसा कंडिशन, जमीन जर भारी स्वरूपाची असली तर तिथं वापसा कंडिशन यायला थोडा वेळ लागतो. बरोबर. परंतु आपली जी जमीन होती माऊली आता ही थोडी हलक्या स्वरूपाची आहे ना, आणि मग इथं पाण्याची वापसा ताबडतोब होते. तुम्ही आज पाणी दिलं तर उद्याची पाण्याची आवश्यकता असते जमिनीत. बरोबर. त्यामुळं काय आपल्याला आपल्या जमिनीनुसार आपल्या पिकानुसार निर्णय घ्यायचे असतात. बरोबर आहे की नाही? नाही, आता आपल्या झाडाची वाढ पण योग्य पद्धतीने चालली आहे. आपण चालली. 15 दिवसानंतर आणि त्याला तो जी स्लरीचा पण एक खोडात- डोस. खोडात जी मजबूती ती पण दिसायला लागली, झाडामध्ये ग्रोथ चालू झाली. झाड झाले. आणि ते शेणखत आणि याच्यामधून हा ती एक आपल्याला slurry जी सेंद्रिय बनवायची. slurry द्यायची आपल्याला. शेणखत, शेण, ओलं शेण, त्यासोबत गोमूत्र गावरान गाईचं आणि डाळीचं पीठ वगैरे आपल्याला ते भिजत 2 मिश्रण किलो करून- गुळ वगैरे. त्यामुळे हे गुळ किती लिटरचं प्रमाण जर 1 किलोच्या प्लॉटसाठी जर समजा शेतकऱ्याला द्यायचं आहे, एक एकरसाठी. 1 एकरसाठी आपण एक 8 ते 10 किलो शेणखत, त्यासोबत 10 ते 20 लिटर गोमूत्र आणि एक 3 ते 4 किलो डाळीचं पीठ. त्याच मग मिश्र डाळी जरी असल्या तरी चालतात. म्हणजे एकच डाळ घ्यायचं असं नाही. मूग डाळ, उडीद डाळ, त्यासोबत हरभरा, चना डाळ, या पद्धतीने तुम्ही मिश्र मसूर, गुळ किती टाकायचं त्याच्यामध्ये? 2 किलो गुळ टाकायचं. ते मिश्रण करायचं, 1-2-3 दिवस भिजत ठेवायचं. ते असं भिजत ठेवायचं की त्याच्यामध्ये बाहेरची काही कीड पडली नाही पाहिजे. पॅक करावं त्याला पूर्ण पॅक करून भिजत ठेवायचं. त्यानंतर हेच मिश्रण आपल्याला एक 200 ते 250 लिटर पाण्यामध्ये एकरी मिसळायचं. त्याला चांगलं गाळून घ्यायचं. तो चोथा असतो तो फेकून द्यायचा, जेणेकरून आपले ड्रीप पण चेकअप नको व्हायला. चांगलं 2-3 वेळा त्याची सुती कपड्याने गाळण करायची. नंतर 200-250 लिटरमध्ये मिळवून आपल्या ड्रीपमधून म्हणा किंवा रिंगण पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपल्याला करता येईल त्या पद्धतीनं आपण करून बरोबर ते जमिनीतून द्यायचं आहे. त्याच्यात पण मग आपल्याला अजून पिकामध्ये सशक्तपणा, बळकटपणा वाढतो. पीक चांगलं जोमदार चालतं. यासोबत मग आपण जे खतं टाकले का त्याच्यानंतर आपण जे काही जीवाणू खत देणार आहे, ते जमिनीत जीवाणू खत जर ॲक्टिवेट झालं तर मग जे टाकलेली खताची मात्रा आहे ती भरपूर पैकी झाडाला उचलल्या जाते. कारण जसं जसं ऊन वाढतं तसं तसं जीवाणू जे आपल्याला जमिनीमध्ये पाहिजे असतात ते मृत होऊन जातात. तर आपल्याला थोडंसं ॲडिशनल त्याचा डोस द्यावा लागतो. तर त्यामुळं मग जमिनीची सुपीकता पण चांगली राहते. आपण जे खत पाणी देतो, जे पाणी तर ते त्याची झाडाला मात्रा पण घेणं झाडाला बऱ्यापैकी मिळते. चांगलं मिळतं. चालेल. धन्यवाद माऊली, धन्यवाद चव्हाण साहेब. आपण माऊली तवार साहेब आपले कडेठाणचे आणि चव्हाण साहेब यांच्या दोन्ही प्लॉटमध्ये आज व्हिजिट करून आलो. एक चांगली ग्रोथ झाली तर एक थोडासा विश्वासही वाढून जातो. थँक्यू सर.